नागपुरात दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार होणाऱ्या चेन स्नॅचरला अखेर गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात। सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे शहरातील सोनसाखळी चोरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नागपूर शहरातील धरमपेठ परिसरात 9 जून रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली होती। रक्त तपासणी करून घरी परतणाऱ्या 78 वर्षीय विजयालक्ष्मी सूर्यनारायण नेरे या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन एका दुचाकीस्वाराने हिसकावून नेली होती। या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मनोज प्रभू बुर्डे वय 38 वर्ष या आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने सोनसाखळी चोरीची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष आरोपींकडनं चोरीतील मुद्देमाल जप्त केला। यामध्ये अंदाजे 20 ग्रॅम वजनाची सुमारे 2.5 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन, 20,000 रुपये किमतीचा OnePlus मोबाईल, 85,000 रुपये किमतीची ऍक्टिवा दुचाकी आणि हेल्मेट असा एकूण 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगला हरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यामध्ये प्रफुल्ल मानकर, मनीष बुर्डे, संतोष गुप्ता, संदीप भोकरे आणि कुणाल लांडगे यांची महत्वाची भूमिका बजावली। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली। नागपूर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे। तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा पोलिसांनी केले आहे।